बघा व्यवस्थित बाळांनो. इक्वेशन, आता आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी म्हणजे एकदा ॲडिशन करूया एकदा सबट्रॅक्ट करूया. का करायचं? 99 एक्स आहे, अलीकडे 99 वाय आहे. 101 एक्स आहे, पलीकडे 101 वाय आहे. आदला बदल इंटरचेंज असेल तर एका बाजूला बेरीज करूया एका बाजूला वजाबाकी करूया. इक्वेशन नंबर वगैरे देऊया व्यवस्थित. नाइन एक्स प्लस 101 वाय बरोबर 499. इक्वेशन नंबर 1. 101 प्लस 99 वाय इज इक्वल टू 501. इक्वेशन नंबर 2. एडिशन, adding equation 1 and 2. 99x plus 101y is equal to 499. 101 99 आणि 501. 9 1 10 10 200 x 200 y बरोबर 9 1 10 चला 1 10 चला 1 5 5 10. डिवाइडिंग, दोनशानं प्रत्येकाला भाग जातोय. 200 x भागिले 200, 200 y भागिले 200 बरोबर 1000 भागिले 200. 200 200 गेलं x प्लस y इज इक्वल टू 2 शून्याला 2 शून्य बे 5 10 नंबराला इथं 3. आता सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन 1 किंवा 2 फ्रॉम 1. एक मधून काय केलं सांगतो. ज्याचा एक्स मोठा आहे तो वर असावा आणि ज्याचा एक्स लहान आहे तो खाली असावा. म्हणजे एक्सचं चिन्ह आपल्याला अधिक मिळेल, वायचं चिन्ह वजा मिळेल. ओके. 2 मधून 2 101 मोठा आहे. पाचशे 1 99 अधिक 101 बरोबर किती येणार? 499. अंक मोठे आहेत, प्लसचं मायनस मायनस इथं पण काय झालं मायनस. गडबड काय करायचं ना, अंक चुकून एखादा अंक वाढेल किंवा कमी होईल. 99 100 101 म्हणजे किती आलं इथं 2x वजा 2y. 499 499 1 500 आणि 501 म्हणजे किती आलं इथं 2. डिवाइडिंग, बाय 2. 2 न भागलं 2x by 2 2y by 2 2 by 2. x minus y is equal to 1. इक्वेशन नंबर 4. y ला y जातोय, ॲडिंग करा. आता ॲडिंग इक्वेशन 3 and 4. x plus y is equal to 5
x minus y is equal to 1, 2x, y ला y गेला 6, x is equal to 6/2 आणि x is equal to 3. Put x is equal to 3 in equation 3. X plus y is equal to 5. x ची किंमत 3 अधिक y बरोबर 5. 5 minus 3 हे तर प्लस आहे. y is equal to 2. x is equal to 3 and y is equal to 2. 3 आणि 2 उत्तर आलेलं आहे का? एकदा ॲडिशन केलं, थ्रोड बाय 200 भागलं, पलीकडं सबट्रॅक्ट केलं, 2 न भागले इक्वेशन आलं, दोघांची बेरीज 3 आलं. वायची किंमत 2, x is equal to 3 and y is equal to 2 is the solution.